काल आपल्या राज्यातलं लोकसभेसाठीचं शेवटचं आणि 5व्या टप्प्याचं मतदान पार पडलं। पण कालचा दिवस गाजला तो संथ मतदानामुळे आणि त्यानंतर हाती आलेल्या मतदानाच्या अत्यंत कमी टक्केवारीमुळे। काल मुंबईसह उपनगरात झालेल्या मतदानाकडे अनेक मतदारांनी पाठ फिरवल्याचं चित्र होतं। त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार याची चर्चा आता रंगू लागली आहे। काल 5व्या टप्प्याचं मतदान झालं। अनेकांना या मतदानासाठी सुट्टी सुद्धा होती, मात्र तरी सुद्धा मुंबई आणि परिसरात सरासरी फक्त 54% मतदान नोंदवलं गेलंय। मुंबईमधल्या 6 मतदारसंघांसह ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी आणि पालघर या मतदारसंघांसाठी काल मतदान पार पडलं। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। निलेश, मुंबई आणि आसपासच्या परिसरात मतदानाची इतकी कमी टक्केवारी समोर येण्याचं कारण नेमकं काय सांगितलं जातंय आणि या कमी टक्केवारीचा फायदा कुणाला होईल, फटका कुणाला बसेल याची कशी चर्चा आहे? ज्ञानदा, काल दिवसभर जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये काल प्रचंड उन्हाचा तडाखा होता आणि अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा पाहायला मिळत होत्या। अनेक वेळा अनेक ठिकाणी अशी देखील चर्चा आली की 3-3 तास मतदान करता आलेलं नाहीये। एका अभिनेत्रीची चर्चा देखील त्यांना प्रचंड प्रमाणात टीका देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कुठेतरी नियोजनाचा ढिसाळपणा निवडणूक आयोगाचा काल आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर अनेक ठिकाणी 10-10, 12-12 बूथ तयार करण्यात आले होते। असं असताना देखील हा एक फटका काल बसल्याचं पाहायला मिळालं आणि कदाचित त्यामुळेच मतदान होत नसल्यामुळेच काल उद्धव ठाकरेंना मुंबईतले जे महत्त्वाचे त्यांचे कोर जे विधानसभा मतदारसंघ निहाय जे परिसर आहेत त्या परिसरांना भेटी दिल्याचं देखील पाहायला मिळालं आणि त्यांना आवाहन केलं की रांगेमध्ये उभे राहा, उशिरा कितीही वाजले तरी मतदान हे केलं गेलं पाहिजे। त्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी तसं मतदान पार पडलं अशी देखील एक चर्चा पाहायला मिळाली होती। खरं तर आपण ह्या मतदानाचं विश्लेषण जर करायला गेलो तर अजूनही विधानसभा निहाय मतदाराची जी आकडेवारी आहे ती हातात आलेली नाही आहे। त्यामुळे कुणाला नेमका याचा फटका बसेल, कुणाला फायदा होईल हे आता सांगणं जरी कठीण असलं तरी प्रामुख्यानं काल मध्यमवर्गीय जो मतदार जे आहे तो मतदानासाठी बाहेर पडला होता। मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे आणि रांगेत उभं राहावं लागल्यामुळे अनेक ठिकाणी माध्यमांमधून देखील ह्या बातम्या दाखवल्या जात होत्या। त्यामुळे अनेकांची मानसिकता मतदानाला जायची असून देखील केवळ या ढिसाळ नियोजनामुळे त्यांना मतदान करता आलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दुसरी बाब अशी आहे की आपण जर 2019च्या मतदानाची जर तुलना केली तर साधारणपणे दक्षिण मुंबईमध्ये जे आहे ते सर्वात कमी मतदान जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दक्षिण मुंबईमध्ये साधारणपणे 2019ला 51% मतदान झालं होतं। काल मात्र जवळपास 4% त्या ठिकाणी कमी पाहायला मिळाली। काल 47% जे मतदान आहे ते दक्षिण मुंबईमध्ये पाहायला मिळालेलं आहे। याला अपवाद केवळ ईशान्य मुंबईचा आपल्याला पाहायला मिळतोय। ईशान्य मुंबईमध्ये 53% मतदान मागच्या वर्षी होतं। यावर्षी देखील तसंच मतदान असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ठाणे असेल, कल्याण असेल या ठिकाणची देखील काल प्रचंड चर्चा होती। महाराष्ट्रातल्या मतदानाच्या अनुषंगाने जर पाहायला गेलो तर दिंडोरीमध्ये मतदानाचा जो आहे तो टक्का चांगला पाहायला मिळाला। मात्र दिंडोरीमध्ये 2019च्या तुलनेत जे आहे दिंडोरीत 2019ला 65% मतदान होतं। यंदा मात्र त्या ठिकाणी 62% मतदान झाल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर भिवंडी एक अपवाद आपल्याला पाहायला मिळतोय। भिवंडीमध्ये 53% मतदान 2019ला होतं आणि काल मात्र त्या ठिकाणी 56% मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मुंबईमध्ये जे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये उत्तर मुंबईत देखील प्रामुख्यानं 5%ची आकडेवारी जी आहे ती कमी झाल्याचं पाहायला मिळालं। काल 55% मतदानाची कमी झालेली आकडेवारी अर्थातच चिंताजनक मानली जाते। इतकं नैराश्य का, इतकी निराशा का मतदानाच्या बाबतीत, हाही प्रश्न उपस्थित झालाय। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।